प्रशांत विरकर हे शरद पवार साहेब यांच्या समवेत आहेत. त्याचबरोबर जयंत पाटील, शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, प्रभाकर देशमुख अशा विविध मान्यवरांच्या समवेत आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यांची महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेली आहे. पत्रकार आकाश दडस यांनी त्यांची मुलाखत घेतलेली आहे. एका युवकाला महाराष्ट्रावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. या संधीचं प्रशांत विरकर नक्कीच सोनं करतील आणि युवकांच्या पुढे एक आदर्श ठेवतील. चला तर आपण ऐकूया विरकर यांची आपण मुलाखत. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजवडी या गावामध्ये आहे आणि आपल्या सोबत आहेत प्रशांतजी विरकर. यांची नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या प्रदेश प्रवक्तापदी निवड झालेली आहे आणि त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधतोय. सर, काय सांगतात? आपण विद्यार्थी दशेपासून राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करताय. ज्यावेळेस आपल्याला प्रदेशची जबाबदारी मिळाली त्यावेळेस काय भावना होती? ज्यावेळेस मुंबईला तुम्हाला ताईंनी किंवा शशिकांत शिंदे साहेबांनी बोलवलं त्यावेळेस तुम्हाला माहिती होतं का आपल्याकडे ही जबाबदारी मिळणार आहे, किंवा तो तिथं गेल्यानंतरचा काय किस्सा घडला, किंवा जसं एखाद्या विद्यार्थ्यांना गुलाल मिळतो स्पर्धा परीक्षेचा तसंच ही यश होतं, त्यावेळेच्या भावना काय किंवा कशी स्टोरी घडली सगळी? खरं सांगायचं म्हटलं तर थोडी माझी ही राजकारणातली म्हटलं तर तिसरी पिढी. माझे आजोबा, माझे वडील आणि त्यानंतर मी. एकंदरीतच आजोबापासून वडिलांपासून माझ्यापर्यंत आम्ही एकनिष्ठ एक विचारानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं विचार मानून राजकारण केलं. आदरणीय पवार साहेबांना आम्ही दैवत मानतो आणि त्या पक्षाचं काम करत असताना मी शालेय जीवन संपवून महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पहिली जबाबदारी माझ्यावर आली. त्याच्यानंतर सन्माननीय सदाशिवराव पोळतात्या, कैलासवासी सदाशिवराव पोळतात्यांनी मला मान खटाव विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद दिलं. त्याच्यानंतर प्रभाकर देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना युवकचं मानखटाव विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. असं काम करत असताना वेळोवेळी पक्षाच्या भूमिका मांडत असताना, जनतेचा प्रश्न मांडत असताना, वेगवेगळ्या चळवळीतून आंदोलनातून पुढं माझं नेतृत्व भरत असताना माझ्यावर विशेष लक्ष आदरणीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांचं होतं. वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन असायचं. वेळोवेळी साहेबांची जिथे पडेल तिथं मदत मला व्हायची आणि त्याचंच द्योतक म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी मागच्या आठवड्यात मला मुंबईला बोलवून घेतलं आणि मुंबईला गेल्यानंतर त्यांनी मला एक सुखद धक्का दिला म्हणा, की साहेबांनी सांगितलं मी तुला प्रदेशची जबाबदारी देतोय, प्रदेश प्रवक्ता म्हणून तुला पक्षाची भूमिका मांडायची. आता स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, या निवडणुकांच्या मध्ये पक्षाची भूमिका घेऊन लोकांपर्यंत जायचे, पक्षाची भूमिका व्यवस्थित मांडायची आणि तुझं जे संभाषण कौशल्य आहे, भाषण कौशल्य आहे आणि तुझा जो अभ्यास आहे त्याचा पक्षाला फायदा होईल असं मला वाटतंय. हे इतक्या मोठ्या नेत्याने आणि निष्ठावंत नेता ज्याला म्हटलं जातं त्या नेत्यानं माझ्या कामाची दिलेली पोचपावती आणि शरदचंद्र पवार साहेब पक्षाचं जे प्रवक्ता पद आहे ते ज्यावेळेस मला मिळतंय हे ऐकून फार मोठा मला सुखद धक्का आणि न भूतो न भविष्यत असा आनंद मला झाला. खरं तर आज हे पद मला ज्यावेळेस मिळत असताना मला उणीव एका गोष्टीची फार मोठी आहे. माझे आज वडील हयात असते तर त्यांना याचा सर्वात मोठा आनंद झाला असता आणि त्यांचं पाठबळ मला खूप होतं आहे आणि त्यांच्या विचारावरच मी राजकारण करतोय, समाजकारण करतोय आणि भविष्यात करत राहीन. पवार साहेबांचा हात मजबूत करायचं माझं हे छोटस काम मी महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे. ओके. तुम्ही अनेक वर्ष झालं या राजकारणात काम करताय. अनेक वेळा तुमच्यावर इथल्या काही प्रस्थापित नेत्यांनी टीका पण केली, मात्र त्या टीकेला तुम्ही विचारधारेशी बांधील राहिला. अनेक वेळा तुम्हाला पण काही लोकांनी कधी चेष्टा केली किंवा कधी सोशल मीडियातनं ट्रोल देखील केलं, मात्र तुम्ही जो पवार साहेबांचा जो सगळ्या क्षेत्रातलाच म्हणजे त्यांच्यावर जी निष्ठा आहे ती तुम्ही कधीच कमी केली नाही.
ही निष्ठा कुठून आली किंवा काय नक्की आहे हे सगळं? खरं तर मी आत्ताच सांगितलं की माझा आजोबांपासून मला एक थोडा का होईना वारसा मिळत गेला आणि माझे आजोबा असतील, माझे वडील स्वर्गीय सोनबा शेठ विरकर असतील, यांचं पवार साहेबांच्या विचारांवर अगाध श्रद्धा होती आणि तोच विचार त्यांनी मला दिला, माझ्यात पेरला. मी अगदी लहानपणापासून, अगदी खरं सांगायचं झालं तर पहिला शब्द जर वाचायला शिकायचं म्हणलं, पहिला शब्द मी वाचायला शिकलो असेल तो शरद पवार हाच शब्द वाचायला शिकलो असेल आणि तिथून ते आजपर्यंत पवार साहेबांच्या विचारांवर अगाध श्रद्धा. यशवंतराव चव्हाण असतील, पवार साहेब असतील किंवा शाहू फुले आंबेडकरांचे विचार वाचणं आणि जगणं हे मी माझ्यात अंतर्गत हे करून मला घेतलं, सामावून घेतलं आणि त्यानुसार माझी वाटचाल चालू झाली. त्याच्यामुळं मला हे पवार साहेबांच्या पक्षाचं प्रवक्ते होत असताना हे मला अगदी सहजगत्या शक्य झालं. ओके. आता एवढी मोठी जबाबदारी मिळाली राज्यात. तसं तर ह्या पक्षातला अजितदादा गट वेगळा झालाय. त्यामुळं आता तुमच्याकडं येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या सगळ्या निवडणुका आहेत. ह्या जबाबदारीकडे कसं बघताय किंवा हे आव्हान कसं स्वीकारून तुम्ही पक्षाची बाजू महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहे? खरं तर हे आव्हान खूप मोठं आहे. एका बाजूला सत्तेचा अमर्याद वापर चालू आहे. पक्ष फोडाफोडीचं राजकारण होते. सत्ताधारी भाजप असेल किंवा सत्ताधारी सगळेच पक्ष एकूण एक अगदी निधीच्या वाटपापर्यंत राजकारण यात होते आणि कार्यकर्त्यांना, गावोगावच्या कार्यकर्त्यांना त्रास देणं, त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करणं, या सगळ्या गोष्टींच्या मुळं अगदी कार्यकर्ते भयभीत आहेत. अशा परिस्थितीत पक्ष टिकवणं, रोज नवीन नवीन प्रवेश होत आहेत, रोज नवीन नवीन वेगवेगळ्या पक्षात लोक जात आहेत, पक्ष रिकामे होत चाललेत, नेतृत्वाला एक विश्वास वाटत नाही की आता इथं पुढं काय होणार आहे. अशा परिस्थितीत माझ्यासारख्यावर, एका सामान्य घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीवर जे जबाबदारी दिली, ही जबाबदारी खरं तर खूप मोठी आहे. माझ्यासारख्या असंख्य तरुणांना सोबत घेऊन पवार साहेबांचा जो विचार आहे की मी पुन्हा तरुणांना संधी देऊन पुन्हा पक्ष उभा करेन, त्या विचारानं माझ्यासारख्या असंख्य तरुणांना एकत्र बांधून त्यांच्या हातात हात घालून पवार साहेबांचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी आणि पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष पुन्हा उभे करण्यासाठी मी माझं म्हणजे तन मन धन या सगळ्या गोष्टी देऊन कार्यरत राहणार आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत पवार साहेबांच्या विचारानं राजकारण, समाजकारण करत राहणार आहे. हा माझा ध्यास आहे. ओके. आता गेल्या तुम्ही 10 ते 15 वर्ष झालं या म्हणजे मान तालुक्यातील उत्तर मान तालुका आहे म्हणजे शिंगणापूर, वारुगड पासून अगदी कारकेलपर्यंत या भागाचा जवळजवळ 32 ते 40 गावांचा जो पाणी प्रश्न आहे या संदर्भात तुम्ही मला वाटतंय 10-15 वर्ष झालं शासनासोबत किंवा सत्ताधारी असतील किंवा कोणी असतील त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केले, वेगवेगळे अनेक वेळा आंदोलनाचा इशारा दिला, प्रत्यक्षात आंदोलन देखील केले. आता 2025चं साल आहे. हा पाणी प्रश्न सुटला का? किंवा प्रत्यक्षात अनेक वेळा म्हणजे सगळ्यांकडूनच या पाणी प्रश्नाच्या संदर्भात अनेक वेळा आश्वासनं दिली. मात्र आता सध्या काय परिस्थिती आहे या भागाची किंवा प्रत्यक्षात इथं पाणी आलंय का? आता खरी परिस्थिती बघायची झाली तर मी 2013 पासून ह्या प्रश्नाच्या संदर्भानं वेळोवेळी पाठपुरावा करत आलो. 2013-14 अखेरपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळेस या उत्तर मानमधल्या 32 गावांचा समावेश जे कटापूर योजनेत व्हावा या संदर्भानं मी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मला तत्कालीन सरकारमधल्या काही लोकांनी मला सांगितलं, अगदी स्पष्ट भूमिका सांगितली होती. माझ्या पक्षाची लोक होती, त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली होती की अगोदर ज्या योजना चालू आहेत त्या योजना पूर्णत्वास गेल्या पाहिजेत. त्या योजना पूर्णत्वास गेल्याशिवाय आपल्याला नव्यानं कुठल्याही योजनांना मंजुरी देणं किंवा निधी देणं
शक्य नाही. त्यामुळं आधी ज्या योजना चालू आहेत त्या योजना पूर्ण होऊ द्या, नंतर या योजनांचा विचार आपण करूयात. त्यानंतरच्या काळात भाजपची सत्ता आली, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर अनेक वेळा या योजनाचं, समजा आता झेह कटापूर योजना ही फार जुनी योजना आहे, आजची योजना नाही. 94च्या ह्याच्यातली योजना आहे आणि या योजनेसाठी असंख्य लोकांनी योगदान दिलेलं आहे. कुणी एकाचं योगदान याच्यात नाही, पण हे पूर्वाश्रमीच्या लोकांचं खरं श्रेय आहे. नवीन त्यात ज्या सुधारणा काही झाल्या असं म्हटलं जातं, पण माझ्या माहितीनुसार यात योजनेत कोणतीही सुधारणा झाली नाही. एकमेव सुधारणा झाली ती म्हणजे फक्त झेह कटापूर उपसा सिंचन योजनेचं नाव बदलून कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार झेह कटापूर उपसा सिंचन योजना एवढंच फक्त नावातला बदल या भाजप सरकारनं केला. याच्या व्यतिरिक्त या योजनेत कुठलाही बदल आज तागायत झालेला नाही. ह्या योजनेतून उत्तर मानसाठी जे 32 गावांच्या पाणी योजनेत समावेश व्हावा अशी जी मागणी आहे ते आज तागायत, आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही कुठलाही शासनाचा GR मला दाखवा की त्या शासनाच्या GR मध्ये या 32 गावांचा नव्यानं समावेश केलाय, असं कुठलाही शासनाचा GR या ठिकाणी उपलब्ध नाही. मग असं सगळं असताना 2014चं असू देत, 2019चं असू दे किंवा 2024चं इलेक्शन असू दे, प्रत्येक वेळेस या आमदार महोदयांनी, आता जे मंत्री महोदय आहेत, यांनी प्रत्येक वेळेस दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला या 32 गावांच्या लोकांचा, की निवडणुका आल्या की जनतेला एकच आश्वासन की 6 महिन्यात पाणी देतोय, 1.5 वर्षात तुमच्या बांधापर्यंत पाणी देतोय. तीच परिस्थिती आज झेह कटापूरच्या सोबत औंधच्या लोकांची चालू आहे. परवाच मला वाटतंय एक कार्यक्रम औंध भागात झाला, एका तलावातलं पाणी पूजनाचा कार्यक्रम झाला आणि त्या सुद्धा त्यांनी सांगितलं की 2.5 वर्षात औंधच्या या 16 गावांना मी पाणी देतोय. अक्षरशः हसू आलं ह्या गोष्टीचं की यांना समोर निवडणुका दिसल्या की यांना आठवण होते 1.5 वर्ष 2.5 वर्ष, 1.5 वर्ष 2.5 वर्ष, त्यांच्या कालावधीत सुद्धा बदल होत नाही. असे किती 1.5 वर्ष गेले आणि किती 2.5 वर्ष गेले, यात कुठलाही फरक झालेला नाही. परिस्थिती जर बघितली तर आज तागायत कुठल्याही पाणी योजनेत आपल्या 32 गावांचा या समावेश नाही, हे तितकंच खरं आहे. मी मागील 1-2 महिन्यापूर्वी महादेव कापसे यांनी 1990-92ला हे जे आंदोलन केले त्यावेळेस मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींपर्यंत ते भेटलेले. त्याच वेळेस त्यांच्याकडे मी पुरावे बघितलेत की त्याच वेळेस कृष्णा खोरे महामंडळ असेल किंवा पाण्याचं सगळं म्हणजे आराखडा त्याच वेळेस तयार झालता, पण हे लेट का होत गेलं किंवा काय वाटतं तुम्हाला हे सगळं? खऱ्या अर्थानं मगाशीच मी सांगितलं की या पाणी योजनेसाठी असंख्य लोकांचे योगदान आहे. मग ते डॉक्टर महादेव कापसे आता तुम्ही नाव घेतलं, त्याच्यानंतर ओंबासे असतील, त्याच्यानंतर गोंदवलेचे कट्टे आणि सदाशिवराव पोळताते असतील, मागील जे विधानसभेचे सगळे आमदार असतील, स्वर्गीय दोंडेराम वाघमारे असतील, त्याच्यानंतर सगळे खटाव मधले आमदार असतील, अगदी दिलीपराव येळगावकर साहेबांपर्यंत नावं घ्यावी लागतील. सगळ्यांचं योगदान फार मोठं आहे. पण ह्या योगदानाच्या नंतर आता झेह कटापूरचाच विषय घेतला तर ही योजना झेह कटापूर उपसा सिंचन योजना, झेह कटापूर उपसा सिंचन योजना 1995च्या सरकारच्या काळात मंजुऱ्या झाल्या, पण ह्या योजनेला पैसे त्या काळात मिळाले नाहीत. त्याच्यानंतरचा जो काळ म्हणजे 99च्या नंतरचं जे सरकार आलं, 2000च्या सरकारमध्ये अजितदादा पालकमंत्री असताना, जलसंपदा विभागाची जबाबदारी असताना या योजनेला निधी पडला. पण त्यावेळेस कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन झाल्यामुळं अनेक योजना आल्या. मग दोंबलखवडे असेल, झेह कटापूर असेल, तारळी असेल,
टेंबू असेल, अशा अनेक योजना या दुष्काळी तालुक्यांसाठी तयार करण्यात आल्या. या योजनांसाठी निधी ज्यावेळेस पडला त्यावेळेस आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे काही सहकारी विदर्भातले आमदार या सगळ्यांनी याच्यावर आक्षेप घेतला की पश्चिम महाराष्ट्रातल्या जास्त या निधी. योजनेला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी जातोय, त्यावेळेस विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष होते. अनुशेष म्हणजे पूर्ण आमच्याकडे निधी कमी आणि पश्चिम महाराष्ट्राला निधी जास्त झाला. हा जो वाद त्यांनी दाखवला, ऍक्च्युअल परिस्थितीमध्ये ह्या योजनांना मिळालेला निधी होता किंवा दुष्काळी तालुक्यांसाठी, त्याच्यामुळे हा फुगवटा दिसत होता. पण त्यांनी तत्कालीन राज्यपालांकडे जाऊन याचं भांडण केलं आणि त्यावेळेस अनुशेषाच्या मुद्द्यावर राज्यपालांनी सक्त महाराष्ट्र सरकारला ताकीद केली की जोपर्यंत विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राला तेवढासा निधी देता येणार नाही. त्यामुळे ज्या प्रमाणात निधी या योजनांना मिळायला पाहिजे होता आणि योजना त्या गतीनं पूर्ण व्हायला पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत. ही परिस्थिती आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार आजचे राज्यकर्तेच आहेत, हे मी ठासून सांगेन. याला पूर्ण जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि टीम आहे. आपल्या भागाचा जो अनुशेष राहिलाय, खरं हा अनुशेष याची पूर्ण जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांची आहे. त्याच्यानंतर ह्या योजनांना हळूहळू वेळ होत गेला. खरं म्हणायचं झालं तर एक गोष्ट सर्वांनी लक्षात आणली पाहिजे की मानखटाव विधानसभा मतदारसंघात पाणी कधी आलं. 2006 मानखटाव विधानसभा मतदारसंघात खटाव तालुक्यात पाण्याचं पूजन म्हणजे दिलीप याळगावकर आमदार असताना झालं. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा मानखटाव विधानसभा मतदारसंघात जर उपसा सिंचन योजनेचं पाणी कधी आलं असेल तर ते 2006 आलं आणि त्याच्यानंतर किरकसालच्या बोगद्याचं काम चालू झालं आणि ते काम 2012 पूर्ण झालं. पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना पूर्ण झालं. याच्यात आत्ताच्या मंत्री महोदयांचा, आत्ताच्या त्या तत्कालीन आमदारांचा 0% वाटा आहे. 0%. आत्ताच्या आमदारांचा वाटा कधी होईल किंवा आत्ताच्या मंत्री महोदयांचा वाटा कधी होईल? नव्यानं ज्या वेळेस काही जे गावं राहिले ते नव्यानं या उपसा सिंचन योजनेत समाविष्ट होतील आणि त्यांच्यासाठी योजना तयार होईल, त्यावेळेस हा पूर्णपणे त्यांचा जो काय असेल तो त्यांना श्रेय जाईल. तोपर्यंत त्यांना कुठल्याही गोष्टीचा श्रेय घेण्याचा अधिकार नाही, असं मी आज तुमच्या समोर नमूद करतो. काय सांगचाल आता भविष्यामध्ये तुम्हाला पूर्ण राज्य फिरायचंय किंवा अनेक ठिकाणी जावं लागणार आहे, काय आव्हान आहेत किंवा कसं हे सगळं चॅलेंज स्वीकारणार आहे? आता भविष्यात एक तर सरकार एकतर्फी कार्यक्रम राबवत आहे. सगळ्यांना दमदाटी असू देत, विविध गुन्हे असू देत, वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांच्या जाचातून अडकवून पक्षांतर करायला लावायची पद्धत आता सरकारनं चालू केलेली, जी कधी आधीच्या काळात कुठल्याही राज्यकर्त्यांनी केली नव्हती. ते देवेंद्र फडणवीसांनी हा पायंडा महाराष्ट्राला घालून दिला आणि अशा आव्हानाच्या ह्याच्यातून जात असताना एकतर आता सामान्य लोकांना बरोबर घेऊन, सामान्य लोकांची मूठ बांधून एक विचाराचं राजकारण, जे की आता मधल्या काळात विचाराचं राजकारण संपलं म्हणून लोक बघायला लागले, ते विचाराचं राजकारण पुन्हा उभं करावं लागेल. पुन्हा शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारानं, यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादांच्या विचारानं महाराष्ट्र उभा करायला लागेल. त्यासाठी एकमेव नेतृत्व आणि एकमेव विचार आज जर कुठला शिल्लक असेल तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आहे आणि तो चेहरा शरदचंद्र पवार साहेबांचा आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारानं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून हा सगळा महाराष्ट्र संबंध एक करण्याचं आमच्या पुढं फार मोठं आव्हान आहे. पण ते आम्ही सहजरित्या पेलो आणि येणाऱ्या निवडणुकात त्याचा तुम्हाला रिझल्ट आलेला दिसेल. हे आम्हाला 100% आव्हान आहे, पण आम्ही करू. तुम्ही पवार साहेबांना अनेक वेळा भेटला किंवा जवळनं बघितलं. आता त्यांचं वय 85+ आहे. तरी पण ह्या वयामध्ये पूर्ण राज्य असेल किंवा दिल्लीचे दौरे असतील, देशाबाहेरचे दौरे असतील,
ह्या माणसाला एवढी एनर्जी कुठून येते, की आपण एका गावाला गेलो सातारला, की दुसऱ्या दिवशी सकाळी लेट उठतो. पण ते न करता ह्या वयात पण ते एवढी सगळी आव्हानं असतील किंवा दिवसात 2-2, 4-4 सभा असतील, सगळे दौरे करणे असेल. ही एनर्जी कुठून येते त्यांच्याकडे किंवा तुम्हाला आलेला काय अनुभव वगैरे कसा? पवार साहेबांची किंवा एनर्जी. एक गोष्ट की कुठल्या समजा पाटणला गेलं तर ते पाटणच्या व्यक्तीचं नाव बरोबर लक्षात ठेवतात एखाद्या त्या वयाच्या किंवा तिथले लोकल गोष्टी त्यांच्या लक्षात असतात की पाटणचं बाबा हे धरण झालंय का, हा काम झालंय का, किंवा इथं पवनचक्क्या बांधा. असं मी अनेक त्यांची पुस्तक आहेत त्याच्यात पण वाचलं की ते कुठं हेलिकॉप्टरनं जाताना पाटणला ते म्हणले इथे लगेच इंजिनियरला फोन करून एका कंपनीला लगेच हे करून इथं पवनचक्की. पवनचक्क्या बांधा. म्हणजे असं विजन कुठनं येतं? जसं बाबासाहेब आंबेडकरांचं जे विजन होतं तसं त्यांचं काय विजन राहते सर? खरं तर शरद पवार साहेब हे फार मोठं एक रसायन आहे, किंवा पवार साहेब एक अद्भुत शक्ती आहे. आजपर्यंत त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा किंवा त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा अंदाज किंवा राजकीय हं, जीवनाचा असेल, किंवा त्यांच्या समजा आपण बुद्धिमत्तेचा अंदाज स्वतः प्रतिभा काकींना सुद्धा लावता आला नाही, किंवा सुप्रियाताईंना सुद्धा अजून समजलं नाही. खऱ्या अर्थानं पवार साहेबांचं जे हे तुम्ही जे म्हटला, की पवार साहेबांच्या बुद्धीत कुठून येतं, किंवा पवार साहेब हे सगळं कसं काय लक्षात ठेवू शकतात. मी आत्ताच सांगितलं, की जे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर जे की महाराष्ट्राला दिशा देणारं एकमेव नेतृत्व आज शिल्लक आहे, हं, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. शरदचंद्रजी पवार साहेब या वयात सुद्धा एवढी एनर्जी कुठून येते? तर शरदचंद्रजी पवार साहेब हे मातीशी नाळ जोडलेलं एक व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी हं, स्वतःच्या पायानं चालत पालथा घातलेला आहे. प्रत्येक प्रदेश ना प्रदेश त्यांनी अभ्यासलेला आहे. त्यांचा अभ्यास करण्याची आणि त्यांचे वाचनाची जी त्यांची आवड आहे, आणि एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या परिसराचा अभ्यास करण्याची जी कला आहे, त्याच्यातून त्यांचं नेतृत्व भरत गेले. मग कुठं कुठली गोष्ट म्हणजे अगदी परदेशात गेल्यानंतर सुद्धा यातली कुठली गोष्ट आपल्या भारतासाठी योग्य आहे, आणि हं, भारतात आल्यानंतर ह्या त्या गोष्टीसाठी भारतातला कुठला प्रदेश त्याच्यासाठी योग्य आहे, हे अभ्यासण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलं. म्हणजे राजकारण करत असताना केवळ राजकारणच न करता समाजाच्या दृष्टीनं कुठल्या गोष्टी कराव्या लागतील, हे कंटिन्युअसली पवार साहेबांच्या डोक्यात असतं. जसं की हिंजवडीत साखर कारखाना उभा करत असताना, त्यावेळेस त्या साखर कारखान्याच्या पायाभरणीसाठी पवार साहेब गेले असताना, की इथं हे साखर कारखान्यासाठीची जागा योग्य नाही. इथं माझ्या दृष्टिकोनातून इथं हं, आय-टी पार्क उभा राहायचा आहे. त्याच्यासाठी ही जागा रिकामी ठेवा. इथं साखर कारखाना नको, साखर कारखान्याला पर्यायी जागा उपलब्ध करून देतो. ह्या ज्या गोष्टी पवारसाहेबांनी केल्या, त्याच्यातून आज हिंजवडीसारखं आय-टी पार्क उभं राहिलं. ज्यात हं. जगातील सगळ्यात नामवंत कंपन्या तिथं काम करतायत, आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातली जवळपास 15 ते 20 लाख लोक त्या ठिकाणी काम करतायत. हे फार मोठं म्हणजे विजन पवार साहेबांचं आहे. हे असं तसं कोणाच्यात येत नसतं. ह्याच्या मागं फार मोठा संघर्ष, ह्याच्या मागं फार मोठा अभ्यास गरजेचा आहे, आणि असं अभ्यासू नेतृत्व आज महाराष्ट्रात मला तर पवार साहेबांशिवाय दुसरं कोणी दिसत नाही. कारण एवढा प्रदीर्घ म्हणजे एवढा प्रदीर्घ काळ एखाद्या राजकारणात असो, समाजकारणात असो, केंद्रबिंदू म्हणून कार्यरत राहणं हे फार मोठं हे आहे. याला कुणीही चॅलेंज करू शकत नाही, आणि याची बरोबरी कुणीही करू शकत नाही. ओके. अ, आता जे विरोधक आहेत एक्स वाय झेड पडळकर असतील किंवा जयकुमार गोरे असतील ते सातत्याने पवार साहेबांवर टीका करतात. पण पवार साहेबांनी असे काही निर्णय घेतलेत समजा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महिलांना आलंय. आरक्षण असेल, महिलांच्या शिक्षणाचा निर्णय असेल किंवा ह्याच्या अगोदर केलेली देशात सर्वात मोठी कर्जमाफी असेल किंवा आपण खिल्लारीचा जो भूकंप बघितला तिथं सगळ्यात पहिल्यांदा पोचणारा किंवा त्यावेळेचा सगळ्यात मदत
मोठी मदत करणारा मुख्यमंत्री किंवा प्लॅनिंग असे काय ठोस कामे केलीत की जे महाराष्ट्राच्या हिताचे होते किंवा आज त्यांच्यामुळे एखादी बिजवडीची ओबीसी महिला सरपंच होऊ शकते सर्वसामान्य घरातली, असं काय त्यांचं योगदान आहे या राज्यासाठी? आता किंवा क्रीडा असेल, रोजगार असेल, इतर म्हणजे साहित्य क्षेत्रातलं पण किंवा सगळ्याच क्षेत्रात केलेलं एक दोन असेल. आता खरं तर तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे की पवार साहेबांनी असं काय केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पवार साहेबांनी देशात किंवा देशाला एक शाहू फुले आंबेडकरांचा विचार जगणं काय असतं हे दाखवून दिलं. ज्या प्रकारे महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभारली आणि स्त्रीला एक समाजातली एक म्हणजे स्त्री समाजात येऊन प्रगती करू शकते, स्त्री शिकली तर दोन्ही घराची प्रगती होऊ शकते, हे जे महात्मा फुलेंचं तत्व होतं ते तत्व पवार साहेबांनी अंगीकृत आणलं. आणि त्याच्यातून पवार साहेबांनी महिलांना या म्हणजे स्थानिक स्वराज्य असतील किंवा शिक्षण ह्याच्यात असेल, रोजगाराच्या संधीत असेल, महिलांना आरक्षण द्यायचं काम पवार साहेबांनी केलं. त्याचं संपूर्ण देशात त्याचं विस्तृतकरण झालं आणि आज आपण बघतोय तर महिला प्रत्येक ठिकाणी अग्रस्थानी दिसत आहेत. याचं सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे आजच्या काळातलं ते आदरणीय पवार साहेबांना जातं. तुम्ही आता म्हटलं किल्लारीच्या भूकंपाच्या वेळेसचं एक उदाहरण तुम्ही दिलं, तर आता परवा मागच्या धाराशिव असेल, सोलापूर असेल, त्या भागात जो पूर परिस्थिती झाली, त्याच्यानंतर मंत्र्यांना त्या ठिकाणी दौरे करायला यायला 4 ते 5 दिवस उजाडले. त्याच्यानंतर मंत्री आले, तोपर्यंत स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर त्यांचं कौतुक करायला लागेल. असे काही लोक तिथं प्रॅक्टिकली ग्राउंडवर उतरून काम करत होते. पण ज्या वेळेस लोकांच्या मुलाखतीनंतर आपल्या माध्यमातून मीडियाने घेतल्या, त्यावेळेस अनेक लोकांनी एकच तिथं सांगितलं की अजूनपर्यंत आम्हाला गॅरंटी शुअरिटी वाटत नाही की आम्हाला मदत मिळेल, का तर अजूनही आमचे पवार साहेब आमच्यापर्यंत आले नाहीत किंवा येऊ शकले नाहीत. म्हणजे इतके त्याच्यानंतर अनेक मंत्र्यांनी दौरे केले, पण लोकांना विश्वास द्यायला त्यांना जमला नाही की आम्ही तुमच्या सोबत आहे. तेच किल्लारीच्या वेळेस ज्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस पवार साहेब मंत्रालयात आपले काम आटपून झोपायला गेले असता अर्ध्या तासात म्हणजे त्यांच्या झोपलेल्या खोलीचे दरवाजे हल्ले, खिडक्या हल्ल्या. त्यानंतर त्यांनी फोन करून माहिती घेतली तर भूकंप झालाय आणि भूकंपाचं स्थान कुठलं हे लक्षात आल्यानंतर सकाळी 6 वाजता पहाटे 4 वाजता भूकंप झाल्यानंतर पहाटे 6 वाजता पहिला त्या भूकंप झालेल्या ह्याच्यात पोहोचणारा अधिकाऱ्यांच्या अगोदर कोण असेल तर त्या तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब होते. आणि त्यानंतर 3 दिवसात सगळे यंत्रणा लावून सगळं उभं करण्याचं काम पवार साहेबांनी केलं. आणि त्या ठिकाणी 8 दिवस एक राज्याचा मुख्यमंत्री मुक्कामी जर राहत असेल तर तसं सामाजिक काम किंवा लोकांशी असलेली नाळ जे आपण म्हणतो आणि ते कामातून दाखवण्याचं काम पवार साहेबांनी केलं. असा अनेक निर्णय असतील, म्हणजे संरक्षण मंत्री असताना त्यांनी केलेले काही गोष्टी असतील, कृषी मंत्री असताना जो भारत अन्नधान्य आयात करायचा आयात करण्यात हरित क्रांती आयात करण्यात भारताचा दुसरा तिसरा नंबर होता, तोच भारत अन्नधान्याच्या निर्यातीत 2 नंबरला पोहोचवण्याचं काम शरद पवारांनी केलं. इतकं मोठं पवार साहेबांच्या एवढं काम कुठल्याही मंत्र्यानं त्या काळात केलं नाही. युपीए मध्ये सर्वाधिक चांगलं काम कुठलं असेल तर कृषी खात्याचं होतं. हे म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट आहे. हे अशा अनेक ओबीसीसाठी म्हणजे मंडल आयोग लागू केला. महाराष्ट्र देशातला पहिला मुख्यमंत्री होता ज्यानं मंडल आयोग लागू केला आणि ओबीसी समाजाचा विकास झाला पाहिजे, ओबीसी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे, हे प्रखरतेनं मांडणारे पवार साहेब होते.
आणि तुमच्या प्रश्नाची सुरुवात करताना तुम्ही जे सांगितलं की पडळकर असतील किंवा जयकुमार गोरे असतील असे अनेक वाचाळवीर पवार साहेबांबद्दल बोलत असताना त्यांना त्यांच्या कार्याची ओळख किंवा पवार साहेब त्यांच्यावर काही हे करत नाहीत. खऱ्या अर्थाने ह्या गोष्टींची सुरुवात मी महाराष्ट्राला सांगायचं झालं तर ह्या गोष्टींची सुरुवात 1994 साली झाली. 94 साली शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना पवार साहेबांचा महामेरू थांबवायचा कसा, तर जातीचं राजकारण करायचं, धर्माचं राजकारण करायचं, याच्यातून समाजात तेढ निर्माण करायची आणि पवारांची ताकद कमी करायची, हा उद्देश समोर आणला गेला. आणि त्यावेळेसचे तत्कालीन प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अशा काही लोकांनी एक समाजातल्या दुसऱ्या घटकाला सोबत घेतलं. म्हणजे मराठा समाज ज्या ताकदीचा आहे तेवढ्याच ताकदीचा धनगर समाजाला हाताला घेऊन धनगर, वंजारी आणि माळी असा एक ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ग्रुपला मराठा समाजाच्या विरोधात भडकवायचं की शरद पवार मराठ्यांचे नेते आहेत आणि आपल्याला त्यात हे मिळत नाही. या गोष्टी प्रकर्षानं उभा करायचा हा संघर्ष आणि ह्या तिन्हीपैकी कोणाला तरी उभं करायचं आणि वेळोवेळी धनगर समाजाच्या एखाद्या नेत्याला पुढं घ्यायचं, त्याला पाहिजे ती रसद द्यायची आणि त्याला पवार साहेबांवर बोलायला लावायचं. हे तिथून चालू झालेलं राजकारण आजपर्यंत चालू राहिले. पण शरद पवारांनी याकडे कधीही लक्ष दिलं नाही. पवार साहेबांनी या इतक्या वेळेस पवार साहेबांवर टीका झाल्या, पण पवार साहेबांनी कधीही आजपर्यंत जातीचं राजकारण केलं नाही, समाजात विष पेरायचं काम केलं नाही. हे जेवढं सगळं समाजात विष पेरायचं आणि जातीत भांडणं लावायचं काम केलं ते भाजपनं केलं. आता खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर अलीकडचं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसले असताना त्यांना त्यांचं उपोषण मोडीत काढायचं किंवा दोन समाजात वाद निर्माण करायचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं, देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यांनी आपली सगळी रसद हाकेंच्या पाठीशी उभी करून हाकेंना त्यांच्या विरोधात बोलायला लावलं आणि मराठा आणि धनगर हाचा वाद पेटवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आताच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. हे जबाबदारीने मी सांगू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी यांनी केल्यात, याला समाज कदापि हे करणार नाही, ऍक्सेप्ट करणार नाही. उद्या भविष्यात समाजाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार गटांचे प्रदेश प्रवक्ते यांचे नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये प्रदेश प्रवक्ता पदावर निवड झालेली आहे. त्यांना संपूर्ण राज्याची जबाबदारी मिळालेली आहे. त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधला.